सकाळीच कोलंबी आणली होती मार्केटमधनं 100 रुपयाची आणि लगेचच साफ करून घेतली. नंतर बेसिनमध्ये स्वच्छ अशी धुवून घेतली होती. म्हटलं कोलंबीचा एकच रस्सा करायचा, त्यामध्ये टाकण्यासाठी वांगा, बटाटा, टॉमॅटो सगळी तयारी करून घेतली. शेकटाची शेंग, आमच्याकडे शेकटाची शेंग बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वांगा आणि शेकटाची शेंग वगैरे घेतली कापून कट करून. आणि कांदा वगैरे कापून कट करून घेतलेला आहे व्यवस्थितमध्ये. लसणीच्या 4 पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि सगळी तयारी आधी करून घ्यायची, त्यामुळं फोडणी टाकायला बरं पडतं. लगेचच फोडणीला टाकला तेलामध्ये आणि मस्तपैकी लसूणसुद्धा टाकली होती त्याच्यामध्ये. लगेच आपले वांगा बटाटा असं धुवून घेतलं होतं, कारण बटाटा मी टाकला नंतर वांगा टाकला, कारण वांगा जास्त शिजू शकतो त्याच्यामुळे. नंतर कांदा फ्राय झाला होता. हळद, मसाला, गरम मसाला असं सगळं टाकून घेतलं. त्यामध्ये सगळं कोलंबी वगैरे जे काही होतं ते सगळं मी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मस्त असं कालवून घेतलं. नंतर थोडं पाणी टाकलं होतं, गरमच पाणी म्हणजे कोमट करून घेतलं होतं पाणी कटोबामध्ये. नंतर टाकलं होतं. नंतर झाकण टाकून त्याला एक वाफ मारून घेतली होती. आणि बघू शकता इतकं छान असा वास येत होता. आणि आम्हाला तिखट लागतं त्यामुळे मी झणझणीत असा कालवण केला होता. कोथिंबीर स्किप केली मी, कारण कोथिंबीर थोडीशीच होती आणि मी आणायलासुद्धा झाले. असा हा रेडी झालेला आहे जेवणाचा ताक. भात, टोमॅटो, सलाडमध्ये कांदा म्हणजे टोमॅटो सलाड आणि कोलंबीचा रस्सा आणि आंबा होता आपल्याकडे.